बच्चू कडू यांचा महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन, दुपारपासून हा चक्काजाम आंदोलन सुरू होणार आहे। नागपुरात बच्चू कडू यांचे समर्थक एकवटलेले आहेत। जो दाम दिया जाता है उसने उन्होंने बोला था कि हम 20% मुनाफा लेकर देंगे, यानी सोयाबीन को 6,000 रुपये भाव देने वाले थे और हर फसल को 20% बोनस। और एमपी में अभी भावांतर योजना चालू है, यहाँ कुछ नहीं है। सोयाबीन अभी तक खरीदी केंद्र शुरू नहीं किए, कपास के नहीं किए, मक्का के नहीं किए हैं, पूरे डाउन है। एक भी फसल महाराष्ट्र के अंदर जिसको पूरे तरह से दाम मिल रहा है ऐसा कुछ नहीं हो रहा है। और मुख्यमंत्री को किसान को मिलने में टाइम नहीं है। कर्ज मुक्ति की मांग रहेगी? हाँ बिल्कुल, हम छोड़ेंगे नहीं। कब तक रहेंगे नागपुर में? हम 1 महीना, 2 महीना, 1 साल। अभी तो 1 लाख 1.5 लाख किसान है, कल और 1 लाख आएंगे। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे माझ्यासोबत जोडले गेले आहेत। तेजस, आपण पाहतोय नागपुरात बच्चू कडूंचे समर्थक एकवटलेले आहे। बच्चू कडूंच्या मागण्या आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात। मुख्यमंत्र्यांनी बोलावलं होतं, निमंत्रण दिलं होतं, या संदर्भात चर्चा करू असं ते निमंत्रण त्यांनी धुडकावून लावलेलं आहे। मात्र आता यानंतरची त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर आज बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा जो आहे तो दुसरा दिवस आहे आणि सकाळची वेळ आपण जर बघितलं असेल तर माझ्या पाठीमागे जर बघितलं असेल तर लांबच लांब रांगा ज्या आहेत ते ट्रकांची आपल्याला दिसत आहे। ज्या ठिकाणी बच्चू कडू यांच्या आंदोलनात त्या ठिकाणी संपूर्ण रस्ता जाम जे आहे ते बच्चू कडू यांनी केलेले आहे आणि आज जे आहे ते अल्टिमेटिक जे आहे सबमिट जे आहे ते सरकारला बच्चू कडू यांनी दिलेले आहे। जर आज 12 वाजतापर्यंत जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या दखल घेतली नाही तर आम्ही पुन्हा जे आहे ते रेल्वे ट्रॅकवर येऊ, एअरपोर्टवर जाऊ आणि अशा प्रकारचे अल्टिमेट जे आहे बच्चू कडू यांनी दिलेले आहे। त्यामुळे काल जर बघितलं असेल तर काल मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतूक कोंडी झाली आणि याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसला। एकंदरीत बघितलं असेल तर या संपूर्ण आंदोलनात जे आहे ते विदर्भातील नव्हे तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहेत ते शेतकरी आले होते आणि त्यांच्या जे मागण्या होत्या ते सरसकट कर्जमाफी करावी यासोबत जे अन्य जे 20 मागण्या त्या मागण्याला घेऊन जे आहे ते बच्चू कडू यांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनाचे बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहेत ते शेतकरी नेते उपस्थित होते। रवी तुपकर असतील, त्यासोबत जे आहे ते वामनराव चटप असेल, राजू शेट्टी असतील, असे अनेक नेते जे होते त्यांचे सुद्धा या भाषण झाले। रात्रभर जे आहे ते बच्चू कडू यांनी नागपूर आणि नागपूर अमरावती जे महामार्गावर जे आहे तो ठिय्या आंदोलन केलं आणि त्यासोबतच त्याच ठिकठिकाणी ते वास्तव्याला होते। आज जर सकाळची वेळ बघितलं असेल तर आज सुद्धा जे आपल्या निर्णयावर ठाम आहेत 12 वाजतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला नाही तर आम्ही पुन्हा एकदा नागपूरच्या मध्यभागी येऊ आणि रेल्वे ट्रॅकवर जाऊ, अशा प्रकारचा इशारा जे आहे ते बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे। जी तेजस, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।